ताई यांना माझा नमस्कार आहे. तसेच मंचकावर असलेले आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मार्गदर्शक जी यांना माझा नमस्कार आहे. तसेच उपाध्यक्षजी मतेजी यांना माझा नमस्कार आहे. तसेच आदरणीय नमस्कार आहे. तसेच मंचकावर असलेले सर्व सेविकागण यांना माझा नमस्कार आहे. तसेच दुःखातून मुक्त झालेले सेवक सेविका व बालगोपाल हे सर्व इथे उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार आहे. बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम हे आपल्याला आयुष्यभर टिकवून घ्यायचे आहेत आणि मी सुद्धा टिकवून घेईन. आणि आजची चर्चा बैठक तत्व शब्द नियम आणि सेवकांच्या आलेल्या अनुभवावर सुरुवात झालेली आहे. तर अध्यक्षाने सुचवल्याप्रमाणे मी आपले काही विचार व्यक्त करतो किंवा अनुभव हे दोन्ही मिक्स सांगतो. मी आता काही दिवसा अगोदरचीच गोष्ट आहे, म्हणजे जवळपास आता महिनाच होऊन राहिला. माझी प्रकृती बरी वाटत नव्हती, परंतु मला परमेश्वराने कधी असं वाटू दिला नाही की म्हणजे मी कुठले कामं करू शकत नाही किंवा कुठल्या कामात मी आहे नाही असं म्हणजे मला भास होऊ दिला नाही. परंतु एक दिवस मला 2 दिवस इतकी झोप लागली की मी 10 वाजता झोपायची तर संध्याकाळी 4 वाजता तरी उठायची इच्छा व्हायची नाही. माझे सासू माझ्या आईसारखे म्हणजे पूर्ण कामं त्यांनी 2-3 दिवस माझी तब्येत सुधरेपर्यंत त्यांनी बरेच काही मला सपोर्ट केलं. आणि मी दवाखान्यात त्या दिवशी सायंकाळी गेली आणि विचार केला की आता आपण आपल्या मार्गदर्शकाकडे गेले पाहिजे. मग आम्ही मार्गदर्शकाकडे गेलो आणि मी त्यांना आपली संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि त्यांनी मला 41 फुकांचा तीर्थ दिला. कारण माझी परिस्थिती मला त्या दिवशी तशीच वाटत होती आणि मी ते सतत 8-9 दिवस ते तीर्थ सुरू ठेवले, सतत ठेवले. मला जोपर्यंत बरं वाटणार नाही मी तोपर्यंत हे तीर्थ करीन अशी मी परमेश्वराला शब्द दिला आणि मी ते तीर्थ केलं. आणि तीर्थही करून म्हणजे माझा जो चक्कर होता, माझी प्रकृती मला काही वाटत नव्हती, मी सर्व कामं करायची. परंतु माझ्या घरचेच कामं नव्हते, तर माझ्या घरी आता ही येणारी जी 9वी हवन कार्य होती, मला तिची सुद्धा भरपूर काही तयारी करायची होती आणि त्या तयारीसाठी मी सबड पाहिजे होती. तर भगवंताला एक दिवस अचानक शब्द दिला. भगवंता म्हटलं माझी अशी परीक्षा कुठपर्यंत घ्याल तुम्ही, कारण आता फक्त 8 दिवस राहिले आहेत म्हटलं आणि ह्या हवन जवळ आली आणि माझी प्रकृती मला बरी वाटत नाहीये. मी हा चक्कर घेऊन मी हा असं म्हणजे आपले दिवस काढू नाही शकत म्हटलं. तर भगवंताने मला योग दिला. मी सकाळी उठली, स्वयंपाक पाणी सर्व केला आणि जेवण करायला बसली. माझी जेवणाची इच्छा होत नव्हती, मी जेवण नाही केलं. पेनखजूरचा पुडा होता, 2-3 पेनखजूर खाल्ले उपाशापोटी गोडी न खाता आणि ते पेनखजूर खाऊन मी गोडी खाल्ली आणि काही ना काही अचानकच माझ्या अंगापायाला लवारा सुटला. माझी प्रकृती खूप वाईट वाटायची. माझी साडी धुवायची होती, माझी साडी सुद्धा धुण्याची माझी हिंमत नव्हती. मी पाण्यातूनच अशीच फिरली आणि पेट्रोल पंपला जायसाठी मी तयारी वगैरे केली आणि माझी हिंमत नाही झाली. तर मी चुपचाप जाऊन पंखावर बसली आणि रड खूप यायचं मला. मी रडत नव्हती, मी स्वतः खचली नव्हती, परंतु तो रड माझा थांबेना. मग दवाखान्यात जाऊ म्हटलं. आम्ही डोळ्यांच्या दवाखान्यात गेलो की चक्कर येते बा, आता हे डोळ्याचा काही प्रकार असेल. तर आम्ही दवाखान्यामध्ये गेलो तर त्या डोळ्यांच्या डॉक्टरांनी सजेशन दिला की यांची प्रकृती पाहून असं वाटत नाही म्हणे की हा डोळ्यांचा काही प्रॉब्लेम असेल, म्हणून तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरला न दाखवता म्हणे तुम्ही चांगल्या सर्जनकडे दाखवा म्हणे. मला काय म्हणे 40% आराम मिळेल म्हणे आणि तुम्हाला योग पूर्ण आराम मिळणार नाही म्हणे. मी फक्त आपलं काम करीन म्हणे, बाकीचं तब्येत तुम्हाला समजणार नाही म्हणे. मग त्याने भंडारा चौलारे डॉक्टर इथला सल्ला दिला. आम्ही तिथे गेलो, त्यांनी सिटी स्कॅन दिला आणि ब्लड टेस्ट दिले काही. तर आम्ही त्या दिवशी तर नाही गेलो, परंतु त्या दिवशी माझ्या अंगात ताप असायचा. तो मला कळत नव्हता, पण म्हणजे अंगाला ताप तर लागत नव्हता, पण मी खूप असे रडायचे आणि त्या दिवशी पण माझे डोळे थांबतच नव्हते. रात्रही झाली तरी डोळे थांबत नव्हते, तर ते अश्रू वाहतच होते. तर मग आणखी म्हणजे माझी सासू माझी जाऊ म्हणायची की तू रडत आहेस. मी नाही रडलो म्हणत, मी त्यांना एकच शब्द द्यायचे की मी नाही रडलो. तर म्हणजे तरीही ते मला रडतेसच म्हणायचे. मग मी काय केलं, हे मला रडतेस म्हणलं शांत बसले आणि भगवान बाबा हनुमानजीचं काही थोडा वेळ स्मरण केलं आणि
स्मरण केलं आणि माझे अश्रू थांबले. माझी जी छाती भरू भरू यायची ते सुद्धा माझे थांबली आणि अश्रू सुद्धा थांबले. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही टेस्टसाठी गेलो तर सिटी स्कॅन नॉर्मल निघाला आणि ब्लड टेस्टमध्ये आणि लघवीमध्ये इतकं भरपूर इन्फेक्शन वाढलं की त्याच्यामुळे म्हणजे माझे चक्कर थांबायचे नाही. आणि ब्लड टेस्टमध्ये टायफॉइड निघाला. परंतु भगवंतानं मला असं कधीही नाही झालं की मी झोपून राहिली. मला 2 दिवस वाटलं मी तीर्थ केलं आणि मला बरं वाटायचं. मी आपले हळूहळू संपूर्ण कामं केले आणि तिथून माझी 14 तारखेपासून ह्या दुःखातून सुटका झाली आणि मी संपूर्ण आपले 9वे हवन कार्याचे कामं केले आणि दिवसापर्यंत का असेना भगवंताने मला भरपूर काही सपोर्ट केला. तर पशु का होत असे कन्हैया नरका कछू न होय. लक्षात ठेवा सर्व सेवकांनी हा माझे 2 ओळी लक्षात ठेवा. पशु का होत असे कन्हैया नरका कछू न होय. म्हणजे पशुच्या चमड्यापासून अनेक वस्तू तयार होतात परंतु मानवापासून काही तयार होत नाही. तो शेवटी परमेश्वराचा धावा करेल, प्रपंच साधून परमार्थ करेल तर त्याला आपला मानवाचा देह घडवेल आणि देव तयार होईल. बाबांनी सांगितले की देव आपण कुठे पाहतो. आजपर्यंत आपण दगडातच देव शोधत आलो. दगडात देव शोधायला देव नाही सापडला. रक्ताची दिली बळी तरी तो नाही पावला. बाबांनी शिकविला मार्ग सत्य मर्यादा आणि प्रेमाचा. कर्मानेच उजळतो दिवा मानवाच्या भाग्याचा. कर्मानेच उजळतो दिवा मानवाच्या भाग्याचा. आजपर्यंत आपण फक्त एकच पाहत होतो की आपण दगडांमध्ये देव शोधत होतो आणि त्या देवांना म्हणजे दगडांनाच आपण हळद कुंकू गुलाल बुक्का सर्व वाहून आपण फक्त त्या दगडांना पूजत होतो. पण ज्या दिवशी आपल्याला वेळ आली, आपल्यावर आपत्ती आली, आपण अनेक बळी दिलं, रक्तदान दिलं, सर्व काही दिलं परंतु आपल्याला आराम मिळाला नाही. कारण भगवंत जागृत झाला नाही. कारण जे हा मानव धर्मामध्ये शिकवण आहे आणि जे हा मानव धर्माची जे दैवी शक्ती आहे त्या दैवी शक्ती हे कुठल्याही परमेश्वरात नाही. तो परमेश्वर म्हणजे एकच आहे. संपूर्ण परमेश्वर एकच आहे आणि आपल्याला जे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सिद्ध करून दाखवलेली आहे. आपण काय म्हणतो की हनुमानजी. आपल्याला आजपर्यंत हनुमानजीचा अर्थ कळलेला नाही. आपण हनुमानजीची सेवा करतो आपल्याला असं वाटते परंतु आपण ज्या दैवी शक्तीची पूजा करतो ती हनुमानजीच्याही पलीकडली शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. ती शक्ती म्हणजे नॉर्मल नाहीये, ती साधारण नाहीये, ती दिसत नाही परंतु ते 24 तास सर्वांमध्ये जागृत असते आणि ती जागृत असणारी दैवी शक्ती म्हणजे हे प्रत्येक जीवात्म्यात विराजमान असते. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितले मी प्रत्येक जीवात्म्यामध्ये परमेश्वर पाहते म्हणजे तुम्ही कुठं पाहते म्हणे. प्रत्येकांमध्ये ते पाहत होते. मी स्वतःही देव शोधतो म्हणे आणि संपूर्ण इथे बसलेल्या सेवकांमध्ये सुद्धा देव शोधतो म्हणे. त्याच्यातही पाहतो, त्याच्यातही पाहतो आणि त्याच्यातही पाहतो म्हणे. तुम्ही कुठं पाहते म्हणे. आजपर्यंत परमेश्वर कुणीही पाहिला नाही म्हणे. मी परमेश्वर हातात पकडून दाखवणार नाही म्हणे परंतु प्रत्येक जीवात्म्यात विराजमान आहे म्हणे. बाबांनी आपल्याला खूप अशी शिकवण दिली आहे आणि खूप अशी मोलाची शिकवण दिलेली आहे. ह्या मार्गामध्ये एवढी शक्ती आहे की इथे टीबी, कॅन्सर, कर्करोग अनेक म्हणजे जे याच्यावरती डॉक्टरी उपचार होत नाही ते या मार्गात बिना गोडीने खाल्लेलं होते. फक्त ह्या मार्गात जे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी शिकवण दिलेली आहे सत्य मर्यादा प्रेम त्या पद्धतीने वागल्या पाहिजे. खरोखर ह्या मार्गात खूप मोठी दैवी शक्ती आहे. माझ्या मुलाचा हार्टचा होल डॉक्टरांनी सांगितलं होता की बुजला तर ठीक नाहीतर मग याचं ऑपरेशन करावं लागेल. परंतु पहा परमेश्वराने ती आपत्ती येऊ दिली नाही. माझे सासरे श्रावणजी खारकडे हे मार्गदर्शक होते. मी म्हणजे त्यावेळेस तर परिस्थिती खूप अशी बिकट होती की आमच्या परिवारातील प्रत्येक सदस्य विचार कसा करावा आणि का कसं करावं ते म्हणजे असे विचार करण्याची सुद्धा त्यांची शक्ती नव्हती. एवढ्या म्हणजे प्रत्येकच जीव आमच्या घरातले त्यावेळेस तसेच होते. तर मग त्यांनी मला खूप काही सपोर्ट केला आणि मार्गदर्शन केलं. माझी असेच एक दिवस विचार निघला. माझा मुलगा नागपूरला भरती होता आणि नागपूरवरून त्यांनी बरंच काही म्हणजे ठीक केलं. मी शॉर्टकट सांगत आहे. त्यांनी संपूर्ण दुरुस्त केलं. काही डोसेस आले होते त्याचे. तर त्यांनी भंडाऱ्याला लांजवड डॉक्टरकडे पाठवलं. तिथं डोस देण्यामध्ये काही हायफाय झाले असतील तर तिथे आणखी प्रकृती एकदम लास्ट स्टेपवर गेली तर
म्हणजे मी माझ्या बाळाला पाहिलं सुद्धा नाही, जन्म दिला, परंतु बाळ बघण्याची ते माझी नसीब नव्हते. तर मला त्यावेळेस पाहायला नाही मिळालं, परंतु माझ्या पदरामध्ये माझ्या भगवंताने दिलं. तो नशीब माझ्या उजळवले भगवंताने. आणि आखरी स्टेपवर गेले, डॉक्टरांनी सांगितलं. तर आम्ही आईने पाहिलं नाही बा काय होते ना काही नाही, याकरिता आम्ही पूर्ण खारगडे परिवार पेट्रोल पंपला गाडी करून गेलो होतो. आणि तिथे माझा बाळ दिसला. मी माझ्या बाळाला पाहून माझ्या डोळ्याला थोडं पाणीच आलं, कारण मला असं वाटत होतं की मी ज्या बाळाला जन्म दिला तो बाळ एकदा माझ्या हातात असावा, अशी माझी खूप इच्छा होती. परंतु जे नर्स होते, काही डॉक्टर होते, तर त्यांनी माझ्या हातात त्या बाळाला दिलं नाही. परंतु माझं मन गैरत नव्हता. तर माझे सासरे घरी आले आणि माझ्या सासऱ्याने शब्द एवढा मोलाचा ठेवला की भगवंताला त्या शब्दावरती उपस्थित राहावं लागलं. घरी आला आणि माझ्या सासऱ्यांनी एकच शब्द ठेवला, हे परमेश्वरा म्हणत, तुम्ही जर त्या बाळाचे दुःख जर दूर करू शकत नसाल तर त्या बाळाला दुःखही द्या नको, तुम्ही स्वतःमध्ये विलीन करून टाका. पहा, माझ्या सासऱ्यांनी हे शब्द दिला आणि हे शब्द ऐकून म्हणजे माझी सुद्धा छाती भरून आली. मला सुद्धा असा आगळा वेगळा वाटायला लागला. मग काही दिवसांनी डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही भगवंताच्या आधारित राहा म्हणे, आता माझ्या हातखाली काही नाही म्हणे. बा डॉक्टर सुद्धा हे शब्द बोलून चुकले होते. तर मग माझे पती वगैरे सर्व नाराज झाले. 3 दिवस त्याच्याकडे कुणीही डोकावून पाहिलं नाही आणि